प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण देवाचं वचन ऐकणार आहोत आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे एक विश्वासू जीवन, अ फेथफुल लाईफ. परमेश्वराची त्याच्या लोकांसाठी हीच इच्छा आहे की त्याच्या लोकांनी विश्वासूपणाचं जीवन जगावं. म्हणजे एक विशेष गुणधर्म तुमच्या आणि माझ्यामध्ये असणं हे गरजेचं आहे. आणि तो गुणधर्म कोणता आहे तर तो विश्वासूपणाचं गुणधर्म. आणि परमेश्वराची हीच इच्छा आहे की तुमच्या आणि माझ्यामध्ये तो विश्वासूपणा असला पाहिजे. मग विश्वासूपणा म्हणजे ते आमच्या जीवनामध्ये सातत्य असलं पाहिजे, सुसंगती असली पाहिजे, प्रामाणिकपणा असला पाहिजे, आम्ही देवावरती पूर्णपणे अवलंबून असलं पाहिजे आणि देवाबरोबर आम्ही वचनबद्ध असलं पाहिजे. त्याचप्रमाणे आमच्या जीवनामध्ये स्थिरता असणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणजे कधी कधीच आम्ही विश्वासू असणार, कधी कधीच आम्ही प्रामाणिक असणार, कधी कधीच आम्ही देवावरती अवलंबून ठेवणार, कधी नाही असं नाही. पण त्याच्यामध्ये एक स्थिरता असली पाहिजे, त्याच्यामध्ये एक सातत्य जे आहे ते असलं पाहिजे. म्हणजे वारंवार आणि सतत आम्ही विश्वासूपणा आमच्या जीवनामधून दाखवला पाहिजे. पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला 1 कोरिंथीस पत्र याचा 4 अध्याय आणि वचन 2 मध्ये काय लिहिलंय ते पाहूया. 1 कोरिंथीस पत्र 1 Corinthians chapter 4 verse 2. कारभारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे. तुम्हाला आणि मला देवाने त्याचा कारभारी म्हणून निवडलेला आहे. आणि जर का आम्ही देवाचे कारभारी आहोत तर आम्ही विश्वासू असलं पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून एक विश्वासू जीवन जे आहे ते देवाला गौरव आणणारं जीवन आहे. आणि ते तुमच्या आणि माझ्या म्हणजे विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये स्थिरता आणणारं ते आहे. आणि म्हणून आज आम्हाला विश्वासू जीवनाबद्दल काही गोष्टी पवित्र शास्त्रामधून शिकायच्या आहेत. तर विश्वासू जीवन हे काय आहे तर विश्वासूपणाची जर का व्याख्या आम्हाला करायची झाली तर विश्वासूपणा हा देवाप्रती दृढ निष्ठा आहे. हालेलुया. स्टेडफास्ट लॉयल्टी टुवर्ड्स गॉड. त्याचप्रमाणे अवघड परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा देवाच्या आज्ञा आम्ही पाळतो, त्याला आम्ही विश्वासूपणा म्हणतो. आमच्या चारित्र्यामध्ये सुसंगती असते, आमचं आचरण, आमचं वागणूक, वर्तणूक याच्यामध्ये सुसंगती असते. आणि आम्ही जे देवाप्रती वचनबद्ध झालेले लोक आहोत, कमिटमेंट दिलेले आम्ही जे लोक आहोत त्याच्यामध्ये सुद्धा सुसंगती ही असते. हालेलुया. म्हणजे कन्सिस्टन्सी इन कॅरेक्टर, कंडक्ट आणि कमिटमेंट ही असलं पाहिजे, त्यालाच विश्वासूपणा असं म्हणतात. दुसरी गोष्ट ही आहे की देवच आमच्या विश्वासूपणाचं काय आहे, आदर्श आहे. हालेलुया. विलाप गीत याचा 3 अध्याय वचन 22 ते 23. लॅमेंटेशन्स चॅप्टर 3 वर्स 22 and 23. आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही, ती रोज सकाळी नवी होते, तुझी सत्यता थोर आहे. हालेलुया. तुझी सत्यता थोर आहे म्हणजे तुझा विश्वासूपणा थोर आहे. ग्रेट इज दाय फेथफुलनेस इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वराची सत्यता, परमेश्वराचा विश्वासूपणा हा थोर आहे. आणि त्याचा विश्वासूपणा तुमच्या आणि माझ्यासाठी एक आदर्श असा तो आहे. अनुवादाचं पुस्तक याचा 7वा अध्याय वचन 9. ड्यूट्रॉनॉमी चॅप्टर 7 वर्स 9. तेव्हा हे लक्षात घे की तुझा देव परमेश्वर हाच देव आहे, तो विश्वसनीय देव आहे. जे त्याच्यावर प्रेम करीतात व त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्या हजारो पिढ्यांपर्यंत तो आपला करार पाळून त्यांच्यावर दया करीतो. हालेलुया. या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की देव म्हणजे परमेश्वर हाच देव आहे. आणि तो कसा देव आहे तर तो विश्वसनीय देव आहे. आणि आम्ही जर त्याच्यावरती प्रेम केलं, आम्ही त्याच्या आज्ञा पाळल्या तर आमच्या हजारो पिढ्यांपर्यंत त्यांनी जो काय करार केलेला आहे
तो त्याचा करार तो पाळतो. का? तर आम्ही त्याच्यावरती प्रेम करतो, आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो म्हणून. तर तुमचा आणि माझा देव हा विश्वसनीय देव आहे. जर आमचा देव विश्वसनीय आहे तर आम्ही जे त्याचे अनुकरण करणारे लोक आहोत, त्याचे अनुयायी आहोत, तर आम्ही सुद्धा एक विश्वासू जीवन जगणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून एक विश्वासू जीवनाची काही वैशिष्ट्ये आहेत ती आज आपण पाहणार आहोत. म्हणजे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आणि मला विश्वासू राहायचं आहे हे आज आपण पाहायचं आहे. तर प्रथम तुम्हाला आणि मला देवाप्रती विश्वासूपणा आम्हाला दाखवला पाहिजे. फेथफुलनेस टू गॉड. हालेलुया. देवाप्रती आम्ही विश्वासूपणा आमच्या आराधनेच्या द्वारे, आमच्या आज्ञा पालनाच्या द्वारे आम्ही दाखवणार आहे. सर्वप्रथम आम्हाला काय करायचं आहे, तर सर्व गोष्टींमध्ये आम्हाला प्रथम प्राधान्य परमेश्वराला द्यायचं आहे. पुटिंग गॉड फर्स्ट म्हणजे प्रथम प्रायोरिटी, प्रथम प्राधान्य जे आहे ते आम्ही देवाला आमच्या जीवनामध्ये दिलं पाहिजे. सर्व गोष्टींहून अधिक जे काही प्राधान्य आहे ते आम्ही परमेश्वराला दिलं पाहिजे. आमच्या स्वतःहून अधिक, आमच्या परिवाराहून अधिक, आमच्या नोकरीहून अधिक, आमच्या मित्रमंडळी नातेवाईकांहून अधिक स्थान जे आहे ते आम्ही परमेश्वराला आमच्या जीवनामध्ये दिलं पाहिजे. आमच्या दिवसाचा जो प्रथम वेळ आहे, जो पहिला तास आहे, तो आम्ही देवाला दिला पाहिजे. आम्ही पूर्णपणे समर्पित होऊन प्रार्थना केली पाहिजे, आराधना केली पाहिजे आणि त्या दिवसभरासाठी आम्ही परमेश्वराचा शोध जो आहे तो आम्ही घेतला पाहिजे. त्याचबरोबर आमचं जे काही अर्पण आहे त्या अर्पणाच्या द्वारे आमचं प्रथम फळ जे आहे ते आम्ही परमेश्वराला दिलं पाहिजे. मग आमचा पगार असला तर त्यातला आम्ही 10% बाजूला काढून आमचा दशमांश जो आहे तो आम्ही परमेश्वराच्या मंदिरामध्ये आणायचा आहे. जे काही आमचं अर्पण आहे, मग ते शेतातलं उत्पन्न असू दे, त्या शेतामध्ये जे काही उत्पन्न होईल ते आम्ही आणून प्रथम आम्ही परमेश्वराला ते आम्ही अर्पण केलं पाहिजे. हालेलुया. आणि प्रथम आम्ही देवाचं राज्य याचा शोध घेतला पाहिजे, त्याच्या नीतिमत्वाचा आम्ही शोध घेतला पाहिजे. आणि आमचा भरोसा हा असला पाहिजे की परमेश्वर आमच्या सर्व गरजांचा पुरवठा तो करणार आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रथम स्थान आम्ही आमच्या परमेश्वराला आमच्या जीवनामध्ये दिलं पाहिजे आणि आमच्या कृतींच्या द्वारे आम्ही ते दर्शवलं पाहिजे. म्हणजे ज्या काही आज्ञा परमेश्वराने आम्हाला घालून दिलेल्या आहेत त्या आज्ञांचं आम्ही पालन केलं पाहिजे. आम्ही सतत त्याची आराधना केली पाहिजे, आम्ही सतत त्याचा आभार मानलं पाहिजे. कोणताही निर्णय आम्ही जीवनामध्ये घेत असताना आम्ही प्रथम त्याच्यामध्ये परमेश्वराची इच्छा आहे का हे पाहिलं पाहिजे. म्हणजे जर का एखादा निर्णय घेत आहोत तर त्याच्याबद्दल देवाची इच्छा काय आहे हे आम्ही तपासून पाहिलं पाहिजे आणि मग आम्ही तो निर्णय आम्ही घेतला पाहिजे. हालेलुया. 22 आणि 37 वचन, मॅथ्यू चॅप्टर 22 वर्स 37. तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हालेलुया. तर या ठिकाणी परमेश्वरावरती आम्ही कशी प्रीती करायची आहे, तर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण मनाने आम्ही त्याच्यावरती प्रीती करायची आहे. आणि ज्या वेळेस आम्ही अशा प्रकारची प्रीती करतो त्यावेळेस तीच प्रीती आम्हाला त्याचा आज्ञा पालन करण्यास लावते. हालेलुया. लव्ह लीड्स टू ओबिडियन्स. प्रीती आज्ञा पालन करण्यास ती आम्हाला प्रवृत्त करते. हालेलुया. आणि म्हणून यहोशुवा त्याच्या पुस्तकामध्ये यहोशुवा 24 आणि वचन 15 मध्ये म्हणतो, जॉशुआ चॅप्टर 24 वर्स 15, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. म्हणजे यहोशुवाने हा निर्णय घेतला होता की त्याचं घराणं आणि तो परमेश्वराची सेवा करणार. म्हणजेच परमेश्वराच्या सेवेला त्यांनी प्रथम प्राधान्य दिलेलं होतं. हालेलुया. म्हणून तुम्हाला आणि मला देवाप्रती विश्वासू जर का राहायचं असेल तर आम्ही सर्व गोष्टींमध्ये देवाला प्रथम प्राधान्य हे दिलं पाहिजे. अब्रामाने सुद्धा देवाच्या आज्ञा पूर्णपणे त्या पाळलेल्या आहेत. जे देव जिकडे जा म्हणून त्याला सांगितलं होतं
तिकडे अब्राम जो आहे तो काय केला, विश्वासाने गेला. त्याला ठाऊक नव्हतं तो कुठे जाणार आहे, त्याच्या प्रवासाचा अंतिम ठिकाण कुठलं आहे, डेस्टिनेशन कोणतं आहे हे अब्रामाला ठाऊक नव्हतं. परमेश्वराने फक्त त्याला जा म्हणून सांगितलं आणि तो विश्वासाने तो गेला. आणि त्यानंतर परमेश्वराने त्याला विश्वासाचा पिता म्हटलेला आहे. का तर त्याने पूर्ण भरोसा, पूर्ण विश्वास, पूर्ण त्याची निष्ठा जी आहे ती परमेश्वरावरती टाकलेली होती. हालेलुया. आणि म्हणून खऱ्या विश्वासूपणाची सुरुवात जी आहे ती समर्पणाने आणि आज्ञापालनाने होते. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे, सर्व गोष्टीमध्ये परमेश्वराला प्रथम स्थान हे आमच्या जीवनामध्ये द्यायचं आहे. दुसरी गोष्ट ही आहे की आम्हाला प्रार्थनेमध्ये आणि वचनामध्ये विश्वासूपणा दाखवला पाहिजे. हालेलुया. प्रार्थना आणि वचन याच्यामध्ये आम्ही विश्वासू असलं पाहिजे. एक आत्मिक शिस्त आम्ही आमच्या जीवनाला लावून घेतली पाहिजे. ज्या वेळेस आम्ही देवाची भक्ती करतो, ज्या वेळेस आम्ही पूर्णपणे देवाच्या इच्छेला आम्ही स्वाधीन होतो, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये ती शिस्त असली पाहिजे आणि ती शिस्त आम्ही सातत्याने पाळली पाहिजे. त्या परमेश्वरावरती आम्ही विश्वास दाखवला पाहिजे, त्याच्यावरती आमची निष्ठता असली पाहिजे. मग आमच्या जीवनामध्ये कठीण समय असो किंवा आमच्या जीवनामध्ये सर्व काही एकदम आरामदायी असलं तरी देखील आम्ही त्या देवावरती निष्ठता आमची दाखवली पाहिजे. हालेलुया. आणि प्रार्थना करत असताना प्रार्थनामय आमचं जे जीवन आहे ते शिस्तीचं जीवन असलं पाहिजे. हालेलुया. म्हणजे प्रार्थना आम्हाला त्या प्रार्थनेचं उत्तर मिळो अगर न मिळो, त्या प्रार्थनेचं आम्हाला उशिरा उत्तर मिळो किंवा लवकर उत्तर मिळो, आम्ही त्या प्रार्थना ज्या आहेत त्या आम्ही सतत करत राहिलं पाहिजे. कठीण परिस्थितीमध्ये, दुःखामध्ये सुद्धा आम्ही प्रार्थना केल्या पाहिजे. सुखदायी परिस्थितीमध्ये, आरामदायी परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही प्रार्थना केल्या पाहिजे. त्याचं आम्हाला प्रतिफळ मिळो अगर न मिळो, आम्ही प्रार्थना ज्या आहेत त्या सातत्याने आम्ही करत राहिल्या पाहिजे. एक प्रार्थनामय जीवन जगत असताना आम्ही त्या परमेश्वरावरती पूर्णपणे आम्ही अवलंबून असलं पाहिजे. आणि आम्हाला ही खात्री असली पाहिजे की आमची प्रार्थना परमेश्वर ऐकतो, त्या प्रार्थनेला परमेश्वर प्रतिसाद देतो आणि आमच्या इच्छे पलीकडे, कदाचित आम्हाला अपेक्षित नसतं ते उत्तर, पण अशा प्रकारचं उत्तर परमेश्वर तुम्हाला आणि मला देतो. आणि म्हणून आम्हाला ते प्रार्थनामय जीवन जे आहे ते देवावरती अवलंबून असणारं जीवन आम्हाला जगणं, आम्हाला ते त्या प्रकारे आम्हाला जगायचं आहे. हालेलुया. आणि आम्हाला त्या प्रार्थनेमध्ये ज्या वेळेस आम्ही विश्वास योग्य राहतो त्यावेळेस एक मजबूत आत्मविश्वासाची बांधणी त्यामध्ये होत असते. आणि म्हणून प्रार्थनेमध्ये ज्या वेळेस आम्ही जातो त्यावेळेस आमच्याकडे भरपूर शब्द असले पाहिजेत किंवा योग्य शब्द, राईट वर्ड्स असले पाहिजेत असं नाही, परफेक्ट वर्ड्स असलं पाहिजे असं नाहीये. पण आम्ही छोटीशी प्रार्थना थोडक्या शब्दात आम्ही प्रार्थना जरी केली तरी चालू शकतं. फक्त देवाला काय पाहिजे, आम्ही आमचं अंतःकरण त्याच्यासाठी खुलं केलं पाहिजे. आम्ही आपलं अंतःकरण त्याच्यासाठी उघडं केलं पाहिजे. आणि मग जरी आम्ही निराशेमध्ये असलो, जरी आमचं मन विचलित असलं तरी देखील आम्ही प्रार्थनेमध्ये ज्यावेळेस आम्ही जाऊ त्यावेळेस देव आमची सर्व निराशा दूर करणार आहे. आमचं मन जे आहे, जे इकडे तिकडे भटकत होतं, विचलित झालेलं मन होतं, ते एकाग्र करून देव आम्हाला प्रार्थनेमध्ये बसण्याकरिता, खुलं अंतःकरण घेऊन बसण्याकरिता देव आमचं सहाय्य करणार आहे. हालेलुया. त्याचप्रमाणे वचनामध्ये आम्ही विश्वासूपणा दाखवला पाहिजे. वचनामध्ये विश्वासूपणा म्हणजे काय की जे काही आम्ही शास्त्र वचन वाचतो ते शास्त्र वचन ते आम्ही त्याचं पठण केलं पाहिजे, रिसाइट केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. का तर त्याच्यामुळे आमच्या मधला विश्वास जो आहे तो वाढतो. आमच्या मधली जी निष्ठा आहे, जी देवाप्रती श्रद्धा आहे ती अतिशय सखोल अशी होते. आणि म्हणून आम्हाला शास्त्राचं पठण करायचं आहे, शास्त्र अभ्यास आम्हाला करायचा आहे. आणि मग जे काय आज्ञा देवाने आम्हाला दिलेल्या आहेत त्याच्या अधीन आम्हाला
राहायचं आहे आणि त्याची सर्व शिक्षण आमच्या जीवनासाठी आम्ही एक मार्गदर्शन म्हणून आम्ही वापरायचं आहे. आणि म्हणून हे शास्त्र वचनच आहे जे आमच्या प्रार्थनामय जीवनाचा पाया आणि मार्गदर्शन असं आहे. आणि म्हणून त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आणि मग आम्ही काय करू शकतो, हेतूपूर्ण प्रार्थना करू शकतो आणि विश्वासाने आम्ही प्रार्थना करू शकतो. त्या वचनावर आधारित आमची प्रार्थना असणं गरजेचं आहे. हालेलुया. मग म्हणजे जर देवाने त्याच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की मी तुला कधीही सोडणार नाही, कधीही टाकणार नाही, तर त्या वचनाचा आधार घेऊन आम्ही प्रार्थना केली पाहिजे की परमेश्वरा, तू आम्हाला अभिवचन दिलेलं आहेस की तू आम्हाला कधीही सोडणार नाहीस, कधीही टाकणार नाहीस. म्हणून माझा विश्वास आहे की आज माझ्या या कठीण परिस्थितीमध्ये तू माझ्या बरोबर आहेस, तू मला या कठीण परिस्थितीमध्ये एकटं सोडलेलं नाही. अशा प्रकारे देवाच्या वचनाचा आधार घेऊन आम्ही प्रार्थना ज्या आहेत त्या केल्या पाहिजेत, कारण अशा प्रकारच्या प्रार्थना फार प्रभावी ठरतात आणि देव त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. दानिएलाचं पुस्तक याचा 6वा अध्याय वचन 10. या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले, तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाला धन्यवाद दिला. हालेलुया. तर दानिएलाने जो त्याचा नित्यक्रम होता त्याप्रमाणे दिवसातून 3दा त्यांनी गुडघे टेकून प्रार्थना करून देवाला धन्यवाद दिलेला आहे. म्हणजे दानिएल सातत्याने प्रार्थना करत होता आणि त्याच्या नित्यक्रमाप्रमाणे तो दिवसातून 3 वेळेस गुडघे टेकून तो प्रार्थना करत होता. पहा, त्याच्यासाठी मृत्यूची धमकी आलेली होती, त्याला ठार मारून टाकण्याचं फरमान काढण्यात आलेलं होतं, पण तरी देखील दाविदाने प्रार्थना करायचं सोडलेलं नाही आणि त्याच्या नित्यक्रमाप्रमाणे तो दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना करून देवाला धन्यवाद देत असत. हालेलुया. दानिएलाने जो विश्वासूपणा प्रार्थनेमध्ये दाखवला त्याच्यामुळे त्याच्यावरती मनुष्याची कृपा झाली, देवाची कृपा झाली, त्याला ज्ञान प्राप्त झालं आणि त्याला संरक्षण सुद्धा मिळालेलं आहे. हालेलुया. स्तोत्रसंहिता 119-105 मध्ये स्तोत्रकरिता म्हणतो, Psalms 119 verse 105. स्तोत्रकरिता म्हणतो, तुझी वचने माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहेत. हालेलुया. देवाचं वचन तुमच्या आणि माझ्या पावलांकरिता ते दिवा आहे, मार्गाकरिता तो प्रकाश आहे. तुम्ही आणि मी या अंधारमय जगामध्ये चालत असताना देवाचे वचन जे आहे ते दिव्यासारखं आणि प्रकाशासारखं आहे आणि म्हणून त्या वचनाबरोबर आम्ही विश्वासू असणं गरजेचं आहे. विश्वासणारे जे आहेत ते दररोज देवाबरोबर सहभागिता करतात. त्या सहभागितेमध्ये ते देवाकडे प्रार्थना करतात, देवाचं वचन वाचतात आणि त्यानुसार आपला जीवनक्रम ते चालवतात. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला प्रार्थनेमध्ये आणि वचनामध्ये विश्वासूपणा दाखवणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट ही आहे की आम्ही कारभारीपणात आम्ही विश्वासू असलं पाहिजे. फेथफुलनेस इन स्टुअर्डशिप. कारभारीपणात विश्वासू असलं पाहिजे. सुरुवातीला आपण जे काही वचन वाचलं, 1 कोरिंथ 4 अध्याय वचन 2, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे काय की कारभारी म्हटलं तर तो विश्वासू असला पाहिजे. हालेलुया. मग आम्हाला जो वेळ परमेश्वराने दिलेला आहे, जे कला कौशल्य आम्हाला दिलेलं आहे, जे धन संपत्ती आम्हाला दिलेली आहे, त्यामध्ये आम्ही विश्वासू असणं गरजेचं आहे. कारण देवाने आम्हाला जे काही कृपादाने दिलेली आहेत ते चांगला कारभारी म्हणून आम्ही ते हुशारीने आणि उदारपणाने त्याचा उपयोग जो आहे तो देवासाठी आणि देवाच्या लोकांच्या प्रती आम्ही त्याचा उपयोग केला पाहिजे. मग आम्हाला जो काही वेळ परमेश्वराने दिलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला विश्वासू राहणं गरजेचं आहे. आमचा वेळ हा मौल्यवान आहे,
पण आमच्याकडे मर्यादित वेळ आहे. हालेलुया. या पृथ्वीवरती आम्हाला एक मर्यादित समय काळ दिलेला आहे आणि तेवढाच वेळ तुमच्या आणि माझ्याकडे आहे. आणि म्हणून परमेश्वराने त्याची सेवा, त्याच्या लोकांची सेवा करण्याकरिता ज्या काही आम्हाला संध्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्या प्रत्येक संधीचा लाभ तुम्ही आणि मी घेतला पाहिजे. हालेलुया. ती प्रत्येक संधी जी आहे त्याचा हेतुपूर्ण उपयोग आम्ही केला पाहिजे आणि देवाच्या राज्याची बांधणी जी आहे ती तुम्ही आणि मी केली पाहिजे. हालेलुया. प्रत्येक वेळ, प्रत्येक समय जो आम्हाला दिलेला आहे, प्रत्येक संधी त्या समयामधली त्याचा आम्ही उपयोग जो आहे तो अतिशय हुशारीने आम्ही करायचा आहे आणि पवित्र उपयोग त्याचा आम्ही केला पाहिजे. जे काही परमेश्वराने कला तुम्हाला आणि मला दिलेल्या आहेत, विशेष आणि खास दानं जी परमेश्वराने तुम्हाला आणि मला देऊ केलेले आहे, त्या दानांचा उपयोग आम्ही देवाच्या गौरवासाठी आम्ही तो केला पाहिजे. मग एखाद्याला गाणं गाण्याचं दान असेल, एखाद्याला वाद्य वाजवण्याचं दान असेल, या सर्व दानांचा उपयोग जो आहे तो आम्ही देवासाठी आम्ही केला पाहिजे आणि त्याच्याद्वारे आम्ही देवाच्या लोकांना आशीर्वादित केलं पाहिजे. हालेलुया. आणि प्रत्येक जे काही कला कौशल्य परमेश्वराने दिलेलं आहे ते आम्ही देवाच्या राज्यामध्ये त्याचा उपयोग आम्ही केला पाहिजे आणि त्याच्याद्वारे आम्ही देवाचं गौरव जे आहे ते आम्ही केलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा या भूतेलावरती पाठवल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा काही कला कौशल्य त्याला देण्यात आले होते. त्या कला कौशल्यांचा उपयोग प्रभू येशूने केला आणि इतरांच्या सेवा देखील त्यांनी केलेल्या आहेत. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला सुद्धा विश्वासू सेवा जी आहे ती आम्हाला देवाच्या प्रती करायची आहे, देवाच्या लोकांच्या प्रती करायची आहे, कारण त्याचं प्रतिफळ तुम्हाला आणि मला स्वर्गामध्ये देण्यात येणार आहे. हालेलुया. त्याचप्रमाणे देवाने तुम्हाला आणि मला धन संपत्ती दिलेली आहे. त्या धन संपत्तीचा उपयोग सुद्धा आम्ही उदारपणे करायचा आहे आणि आमच्याकडे जे काही धन संपत्ती परमेश्वराने दिलेली आहे त्याचा उपयोग करून आम्ही देवाच्या कार्यासाठी आम्ही मदत केली पाहिजे किंवा इतर लोक जे गरजवंत आहेत त्यांना आम्ही मदत केली पाहिजे. हालेलुया. कारण पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं की घेण्यापेक्षा देण्यात काय आहे, धन्यता आहे. हालेलुया. म्हणून आम्ही घेणारे लोक नसले पाहिजे, आम्ही जास्त करून देणारे असे लोक असले पाहिजे. आणि विश्वासू सेवक जो आहे तो काय करतो, आपल्या दानाचा उपयोग हुशारीने करतो, कारण त्याच्याद्वारे त्याची स्तुती होते आणि त्याच्यामध्ये त्याची वाढ देखील होते. हालेलुया. आणि म्हणून आम्ही देवाला वचन दिलं पाहिजे की देवा तू जे काही आम्हाला वेळ दिलेला आहेस, जे दान दिलेलं आहे, जे कला कौशल्य दिलेलं आहेस, त्याचा उपयोग आम्ही तुझी सेवा करण्याकरिता आणि एक प्रभावशाली, एक सामर्थ्यशाली प्रभाव इतरांवरती टाकण्याकरिता आम्ही त्याचा उपयोग करणार आहोत. आणि महत्वाचं हे आहे की प्रत्येक गोष्टीचा उपयोग जो आहे तो देवाच्या गौरवाकरिता आम्ही सातत्याने आम्ही करणार आहोत. हालेलुया. चौथी गोष्ट आम्हाला विश्वासूपणा कशामध्ये दाखवायचा आहे, तर नातेसंबंधामध्ये आम्हाला विश्वासूपणा दाखवायचा आहे. म्हणजे विवाहाचे संबंध असू दे, कौटुंबिक संबंधामध्ये आम्हाला विश्वासूपणा जो आहे तो आम्हाला दाखवला पाहिजे. इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय वचन 25. एफिशियन्स चॅप्टर 5 वर्स 25. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवरती प्रीती करा. हालेलुया. तर या ठिकाणी सर्व जे पती लोक आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी ही आज्ञा दिलेली आहे की ख्रिस्ताने जशी मंडळीवरती प्रीती केली तशी त्या पतीने आपल्या पत्नीवरती काय केलं पाहिजे, प्रीती ही केली पाहिजे. हालेलुया. आणि तिताला पत्र याचा 2रा अध्याय वचन 4 ते 5. त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलाबाळांवर प्रेम करावे, मर्यादशील, सदाचरणी, घरचे काम पाहणाऱ्या, मायाळू, आपापल्या नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या असे असावे, म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. कशा प्रकारे त्या स्त्रिया असल्या पाहिजेत
हे या ठिकाणी लिहिलेलं आहे. स्त्रियांनी आपल्या नवऱ्यांवरती आणि मुलाबाळांवरती प्रेम करायला पाहिजे. त्या मर्यादशील असल्या पाहिजेत, सदाचरणी असल्या पाहिजेत, घरच्या काम पाहणाऱ्या असल्या पाहिजेत, मायाळू असल्या पाहिजेत आणि नवऱ्याच्या अधीनतेमध्ये राहणाऱ्या त्या स्त्रिया असल्या पाहिजेत. हे सर्व काही त्या स्त्रीमध्ये हे सर्व जर का गुणधर्म असतील तर त्याच्याने काय होणार आहे? देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. हालेलुया. पण जर हे स्वभाव गुण तिच्यामध्ये नसतील तर देवाच्या वचनाची निंदा ही होणार आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला तो विश्वासूपणा आमच्या वैवाहिक जीवनामध्ये आणि कौटुंबिक जीवनामध्ये दाखवणं हे गरजेचं आहे. हालेलुया. फक्त शारीरिकरित्याच आम्ही एकमेकांच्या जवळ नाही आहे, तर आम्ही भावनिकरित्या, आम्ही मानसिकरित्या सुद्धा आम्ही एकमेकांबरोबर जोडले गेलेले आहोत. तेही आम्ही ह्या विवाहाच्या द्वारे आणि कुटुंबाच्या द्वारे आम्ही एकमेकाशी मानसिक आणि भावनिकरित्या आम्ही जोडले गेलेलो आहोत. हालेलुया. आणि म्हणून आमच्या या नातेसंबंधामध्ये एक प्रकारची सुरक्षितता ही आहे. आणि म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आम्ही आमचा विश्वासूपणा नातेसंबंधामध्ये दाखवतो त्यावेळेस आम्ही आमचा जो कोणी पती असतो किंवा पत्नी असते त्यांना आम्ही आमच्या जीवनामध्ये सर्व बाबतीमध्ये आम्ही त्यांना काय करायचं आहे? प्रथम स्थान द्यायचं आहे. आम्ही त्यांना प्रथम प्राधान्य जे आहे ते आम्ही त्यांना द्यायचं आहे. आणि आमच्या कृतीच्या द्वारे आम्ही तो विश्वासूपणा जो आहे तो दाखवायचा आहे. म्हणजे आम्ही त्यांची सेवा करायची आहे, आम्ही त्यांच्या बरोबर प्रामाणिक संवाद करायचा आहे, आम्ही त्यांच्या बरोबर वेळ घालवायचा आहे. जरी आमच्यासाठी ते गैरसोयीचं असलं तरी देखील आम्ही अशा प्रकारचे कृत्य करून आम्ही आमच्यामधला विश्वासूपणा जो आहे तो आम्ही दर्शवायचा आहे. हालेलुया. एक स्थिर आणि सुरक्षित वातावरण आम्ही घरामध्ये तयार करायचं आहे, जेणेकरून आमचे लेकरं जे आहेत ते आमचा आदर्श घेतील आणि त्यांच्या भावी नातेसंबंधामध्ये त्याचा उपयोग ते करतील. हालेलुया. जर आमच्या कुटुंबामध्ये पिढ्यांपासून जर का घटस्फोट होत असतील किंवा वैवाहिक अपयश आलेले असेल, मॅरेजेस फेल होत गेले असतील, तर त्याची साखळी जी आहे ती आम्हाला प्रार्थनेने ती मोडायची आहे, जेणेकरून भावी पिढीमध्ये येणाऱ्या पिढ्यांमध्ये घटस्फोट होणार नाही, येणाऱ्या पिढ्यांमध्ये वैवाहिक अपयश असणार नाही. यासाठी तुम्ही आणि मी जे आहे ते आमच्या परिवारासाठी एक यशस्वी असं उदाहरण आम्ही बनलं पाहिजे. आमच्या जीवनाच्या द्वारे आम्ही जो विश्वासूपणा नातेसंबंधामध्ये आम्ही जो दाखवू तोच विश्वासूपणा आमचे लेकरं त्यांच्या भावी नातेसंबंधामध्ये ते दाखवतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि इतरांप्रती सुद्धा आम्हाला विश्वासू असणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर नीतिसूत्र याचा 17वा अध्याय वचन 17. Proverbs 17 chapter 17. मित्र सर्व प्रसंगी प्रेम करीतो आणि विपत कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो. हालेलुया. सर्व प्रसंगामध्ये मित्र काय करतो? प्रेम करतो. पण ज्या वेळेस वाईट परिस्थिती येते, एक विपत काळ येतो, त्यावेळेस तोच एका भावाप्रमाणे तो मित्र झालेला असतो. गलातीकरास पत्र 6वा अध्याय वचन 2. गलेशियन्स चॅप्टर 6 वर्स 2. एकमेकांची ओझी व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. हालेलुया. या ठिकाणी प्रेम आणि प्रीतीविषयी लिहिलेलं आहे. आणि जर का आमच्यामध्ये एकमेकांसाठी जर का प्रेम असेल तर आम्ही काय करू? एकमेकांची आम्ही ओझी आम्ही वाहू. हालेलुया. म्हणजेच एकमेकांसाठी आम्ही प्रार्थना करू, एकमेकांची आम्ही शक्य असेल तितकी आम्ही मदत आम्ही करू आणि त्याचं ओझं जे आहे ते आम्ही हलकं असं करू. आमची उपस्थिती जी आहे ती उपस्थिती लोकांसाठी आशीर्वादाची असली पाहिजे. हालेलुया. म्हणजे आमच्यावरती लोक अवलंबून असू नयेत, तर देवावरती अवलंबून ते असू देत, ज्या देवाने तुम्हाला आणि मला
पाठवलेला आहे त्या देवावरती आम्ही ते अवलंबून असले पाहिजेत. हालेलुया. पण देवाने तुम्हाला आणि मला एकमेकांची काळजी वाहण्यासाठी तुम्हाला आणि मला पाठवलेलं आहे, एकमेकांवरती प्रेम करायसाठी पाठवलेलं आहे, ते बंधू प्रेम दाखवण्यासाठी तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही इतरांना जे आहे ते आम्ही मदत केली पाहिजे, भावनिकरित्या आम्ही त्यांना आधार दिला पाहिजे आणि आम्ही जितकं शक्य होईल तितकी मदत आम्ही त्यांना केली पाहिजे. त्यांना आम्ही चांगलं जीवन जगण्यासाठी मदत केली पाहिजे. त्यांच्या जीवनामध्ये जर ते आशाहीन झाले असतील, निराश असतील, तर आम्ही त्यांना आशा दिली पाहिजे, त्यांचं कौतुक आम्ही केलं पाहिजे, एक दैवी सल्ला त्यांना दिला पाहिजे, उत्तेजन आम्ही त्यांना केलं पाहिजे. हालेलुया. म्हणजे सर्व परिस्थितीमध्ये आम्ही त्यांच्या सोबत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून इतरांप्रती आम्ही प्रेम आणि प्रीती दाखवून आम्ही त्यांच्या बरोबर विश्वासू आम्ही राहू शकतो. रूथचं जर आपण उदाहरण घेतलं तर रूथच्या पुस्तकामध्ये आपल्याला समजतं की रूथ जी आहे ती नाओमीच्या प्रती निष्ठावंत होती. हालेलुया. ती लॉयल होती, निष्ठावंत होती आणि त्याच्यामुळे तिचे जे काही विधिलिखित होतं ते सर्व काही तिची डेस्टिनी जी आहे ती बदलली गेलेली आहे. कारण देवाने तिच्या विश्वासूपणाचा, रूथच्या विश्वासूपणाचा आदर केलेला आहे आणि रूथचं भविष्य त्यांनी आशीर्वादित केलेलं आहे. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये रूथचं नाव हे आलेलं आहे. हालेलुया. का तर ती फक्त एक निष्ठ तिच्या सासू बरोबर राहिली म्हणून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तुम्हाला आणि मला सुद्धा आम्हाला एक प्रेमळ, निष्ठावंत आणि विसंबण्याजोगे जीवन आम्हाला जगायचं आहे. हालेलुया. म्हणजे इतर लोक तुमच्या आणि माझ्यावरती विश्वास ठेवतील, तुमच्या आणि माझ्यावरती विसंबून राहतील, अशा प्रकारचं जीवन तुम्हाला आणि मला जगायचं आहे. त्यानंतर आम्हाला परीक्षेत सुद्धा आम्हाला विश्वासूपणा दाखवायचा आहे. हालेलुया. परीक्षेतला विश्वासूपणा म्हणजे आमच्या जीवनामध्ये परीक्षा ह्या येणारच, संकट ही येणारच, त्रास हा आम्हाला होणारच, पण त्यामध्ये त्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही आणि मी विश्वासामध्ये स्थिर आणि भक्कम असणं गरजेचं आहे. याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय 12व वचन, जेम्स चॅप्टर 1 वर्स 12. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपल्यावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. जो माणूस परीक्षेत उतरतो, टिकतो, तो धन्य म्हटलेला आहे. हालेलुया. म्हणजे परीक्षेचा काळ आला, संकटाचा काळ आला आणि वेगवेगळ्या परीक्षेतून जावं लागलं तर त्याच्यामध्ये काय आहे, आमची धन्यता आहे जर का आम्ही त्याच्यामध्ये टिकून राहिलो तर. हालेलुया. आणि मग परमेश्वर त्या परीक्षेमध्ये जर का आम्ही उत्तीर्ण झालो तर आम्हाला काय होणार आहे, देव आम्हाला जीवनाचा मुकुट जो आहे तो तुम्हाला आणि मला तो देव करणार आहे. हालेलुया. स्तोत्र संहिता 34 वचन 19 मध्ये म्हणतो, साम्स 34:19, नीतिमानाला फार कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवितो. हालेलुया. मग परीक्षेत विश्वासूपणा दाखवणे म्हणजेच आम्ही त्या देवावरती सखोल विश्वास दाखवत आहे, एकनिष्ठता दाखवतो. त्याचबरोबर आम्ही त्या देवाच्या सार्वभौमत्वावर आणि त्याच्या चांगुलपणावरती आम्ही विश्वास ठेवतो. आम्ही जरी दुःखात असेल, संकटामध्ये असो, त्रासामध्ये असो, तरी देखील आम्ही त्याच्यावरती भाव ठेवून आम्ही जीवन जगतो, यासाठी की आम्हाला ठाऊक आहे की त्या सर्व गोष्टी आमच्यासाठी चांगल्याच असणार आहेत, चांगलंच आमचं त्यातून होणार आहे आणि त्या सर्व गोष्टी आमच्या हितासाठी त्या आहेत. हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही परीक्षेतून जातो त्यावेळेस आमचं विश्वासू जीवन हे मजबूत होतं आणि आमचं चारित्र्य सुद्धा मजबूत बनतं. हालेलुया. आणि विश्वासूपणा हे पवित्र आत्म्याचं एक फळ आहे. आणि मग ज्यावेळेस आम्ही परीक्षेतून जात आहोत तर पवित्र आत्माच तुम्हाला आणि मला त्या परीक्षेमधून जाण्यासाठी तो तुम्हाला आणि मला सामर्थ्य प्राप्त करून देतो. आणि देवाने तुम्हाला आणि मला अभिवचन दिलेलं आहे,
संकट समयी तो तुमच्या आणि माझ्या बरोबर असणार आहे. आणि एवढंच नव्हे तर तो तुम्हाला आणि मला इतकं तो परीक्षेत पाडणार नाही, म्हणजे आमच्या क्षमतेच्या पलीकडे आम्हाला तो परीक्षेमध्ये तो पाडणार नाही, पण त्यातून तो तुमची आणि माझी सुटका करणार आहे. आणि म्हणून आम्हाला परीक्षेत सुद्धा विश्वासू राहायचं आहे, कारण परमेश्वराने तुम्हाला आणि मला एक भावी आशा दिलेली आहे. आणि तुम्हाला आणि मला त्याने कधीही परीक्षेच्या काळात सोडलं नाही, टाकलेलं नाही. आणि म्हणून तो देव आमच्या बरोबर आहे. तो आम्हाला त्या परीक्षेमध्ये तो आम्हाला काय करणार आहे, यशस्वीरित्या तो आम्हाला पार नेणार आहे. हा विश्वास आमचा त्याच्यावरती असला पाहिजे. आणि तेच उत्तेजन आम्हाला दुसऱ्यांना द्यायचं आहे आणि आम्हाला इतरांना देखील सांगायचं आहे की संकट समयी किंवा परीक्षेमधून तुम्ही जात असताना त्यामध्ये तुम्ही विश्वासूपणाने टिकून राहा. हालेलुया. योबाचं जर का आपण जीवन पाहिलं तर योबाच्या जीवनामध्ये सगळं काही योग काय गमावून बसलेला होता. त्याची लेकरं मरून गेले होते, त्याचे सगळे मालमत्ता सगळी नष्ट झालेली होती, त्याचे गुरेढोरे सगळे नाश झालेले होते. तर या सगळ्या गोष्टी तो जीवनामध्ये तो हरवून बसलेला होता. पण त्याच्यामधला विश्वासूपणा जो आहे तो शेवटपर्यंत टिकून राहिला. आणि म्हणून परमेश्वराने त्याचा विश्वासूपणा, त्याच्यामधला विश्वासूपणा पाहून परमेश्वराने काय केलेलं आहे, त्याला आशीर्वाद दिलेला आहे. आणि म्हणून आम्ही इयोब याचा 42वा अध्याय वचन 10 मध्ये वाचतो की पूर्वी इयोबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिलेला आहे. आणि म्हणून आम्हाला सुद्धा इयोबाप्रमाणे परीक्षेत आम्हाला विश्वासूपणाने जीवन जगायचं आहे आणि त्या दुप्पट आशीर्वादांचा आम्हाला काय करायचं आहे, लाभ घ्यायचा आहे. हालेलुया. इयोबाला दुप्पट परमेश्वराने आशीर्वाद दिला, त्याप्रमाणे परमेश्वर तुम्हाला आणि मला सुद्धा आपल्या विश्वासूपणासाठी आशीर्वादित तो करणार आहे. हालेलुया. आणि विश्वासूपणा जो आहे तो आम्हाला परमेश्वराच्या सेवेमध्ये पण विश्वासूपणा आम्हाला दाखवायचा आहे. हालेलुया. उत्कृष्ट सेवा परमेश्वराच्या प्रती आम्हाला करायची आहे. कलसीकरस पत्र याचा 3रा अध्याय वचन 23. Colossians chapter 3 verse 23. आणि जे काही तुम्ही करीता ते माणसांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. हालेलुया. आम्ही जे काही करतो ते आम्हाला कोणासाठी करायचं आहे, परमेश्वरासाठी करायचं आहे. आणि ते आम्ही जीवे भावे करायला आम्हाला सांगितलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही प्रीती करतो त्यावेळेस सुद्धा आत्म्याने, खरेपणाने, पूर्ण अंतकरणाने, पूर्ण मनाने आम्ही त्याच्यावर प्रेम करतो. त्याचप्रमाणे आम्ही सेवा करत असताना आम्ही जीवे भावे आम्ही ती सेवा केली पाहिजे. परमेश्वरासाठी म्हणून आम्ही ती सेवा केली पाहिजे. आम्ही माणसांकडे बघून आम्ही सेवा करू नये. हालेलुया. गलाती 6:9 मध्ये म्हटलेलं आहे, चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये. हालेलुया. चांगलं काम, उत्कृष्ट काम करण्यासाठी तुम्ही आणि मी कंटाळा करायचा नाही. उत्कृष्टतेने सेवा करणे म्हणजे पूर्णपणे जे सर्वोत्तम आहे आमच्या जीवनामध्ये ते सर्व काही आम्ही देऊन आम्ही देवाची सेवा जी आहे ती आम्ही केली पाहिजे. मनुष्याने आमची स्तुती करावी यासाठी नाही, तर आम्ही देवाचा आदर करतो हे दाखवण्याकरिता आम्हाला ती उत्कृष्ट सेवा देवाच्या प्रती आम्हाला करायची आहे. हालेलुया. मग ते कार्य छोटं असो किंवा ते कार्य मोठं असो, आम्ही ते कार्य करत असताना आम्ही अंतःकरणापासून ते कार्य आम्ही केलं पाहिजे. सर्व जितकी काही ताकद त्याला लावता येईल, जितके प्रयत्न आम्हाला करायचे आहेत तितके प्रयत्न आम्ही करून जे आहे ते उत्तमातलं उत्तम जी सेवा आहे ती आम्ही देवाच्या प्रती आम्ही करायची आहे. आणि एक दैवी चारित्र्य गुण आमच्या जीवनामधून दिसून यावं यासाठी आमच्यामध्ये जी वैशिष्ट्ये येशूमध्ये होती तीच वैशिष्ट्ये आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे जे 9 आत्म्याची फळं गलाती 5:22 मध्ये लिहिलेले आहेत, 22 ते 25 मध्ये आहेत, ती सर्व फळं जी आहेत
ती आमच्या जीवनामधून दिसली पाहिजेत. म्हणजे ती 9 फळं कोणती आहेत तर प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन. ही जी आत्म्याची फळं आहेत ती आमच्या जीवनामधून ती दिसली पाहिजेत. आणि मग ज्या वेळेस आम्ही सर्व गोष्टी आम्ही देवासाठी करू, देवाच्या गौरवासाठी करू, त्यामध्ये आम्ही अति परिश्रम करणार आहे आणि उत्तम ते देवाला आम्ही देणार आहे. हालेलुया. पावलाने सुद्धा उत्कृष्ट सेवा देवाच्या प्रती त्यांनी केलेली आहे. त्याने विश्वासूपणाने सेवा केलेली आहे. त्याचा कितीतरी छळ झालेला आहे. त्याला मारहाण झाली, त्याला दगडमार झाला, त्याला तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. तो बोटीचा प्रवास करत असताना सुद्धा तिथे सुद्धा त्याला समुद्राच्या ठिकाणी त्याला संकट आले, त्याला साप चावला गेला, कितीतरी छळामधून त्याला जावं लागलं. पण तरी देखील तो शेवटच्या श्वासापर्यंत देवाच्या प्रती तो विश्वासू राहिला. त्याने विश्वास योग्य सेवा केली. आणि नंतर तो तिमोथेला पत्र लिहित असताना तिमोथेला दुसरं पत्र याचा 4था अध्याय वचन 7 मध्ये तो म्हणतो, जे सुयुद्ध ते मी केले, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. हालेलुया. या पावलाप्रमाणे तुमचं आणि माझं जीवन असलं पाहिजे. पावलाप्रमाणे तुम्ही आणि मी विश्वास योग्य देवाच्या प्रती राहून देवाची उत्कृष्ट सेवा तुम्ही आणि मी केली पाहिजे. आणि त्या सेवेमध्ये सुद्धा सातत्य असलं पाहिजे. हालेलुया. मगच आम्ही आत्मिक रित्या जे आहे ते आम्ही स्वतःची मजबूत रीत्याने आम्ही बांधणी करू. हालेलुया. तर हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे एरियाज होते ज्याच्यामध्ये आम्हाला विश्वासू राहायचं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं विश्वासू जीवनाचे जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये आम्हाला देवाच्या प्रती विश्वासू असलं पाहिजे, प्रार्थना आणि वचनामध्ये विश्वासू असलं पाहिजे, कारभारीपणात विश्वासू असलं पाहिजे, नातेसंबंधात विश्वासू असलं पाहिजे आणि त्याचबरोबर आम्ही परीक्षेत सुद्धा आम्ही विश्वासू असलं पाहिजे आणि उत्कृष्ट सेवा आम्ही करून आमचा विश्वासूपणा आम्ही दाखवला पाहिजे. आणि ज्या वेळेस आम्ही अशा प्रकारचं विश्वासू जीवन जगतो त्यावेळेस आम्हाला भरपूर त्याचे फायदे मिळतो. पहिला फायदा आहे की देवाची कृपा आम्हाला मिळते आणि देव आम्हाला आत्मिक वाढ देतो. हालेलुया. नीतिसूत्र 28:20 मध्ये म्हटलेलं आहे, स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादाची रेलचेल होते. म्हणजे विश्वासू व्यक्तीला भरपूर आशीर्वाद मिळतात. वैयक्तिक आशीर्वाद, कौटुंबिक आशीर्वाद, आर्थिक आशीर्वाद, भौतिक आशीर्वाद, सामाजिक आशीर्वाद, आध्यात्मिक आशीर्वाद हे मिळतात. देवाची शांती आणि कृपा त्याच्यावर असते आणि त्याचबरोबर त्याची उन्नती देखील होते. आणि म्हणून विश्वासूपणा आणि आज्ञापालन हे जर आमच्या जीवनामध्ये असतील तर देवाचे आशीर्वाद ते आमच्यासाठी घेऊन येतात. दुसरी गोष्ट, दुसरा फायदा हा आहे की विश्वासूपणा जर आमच्यामध्ये असला तर ते आम्हाला सुरक्षितता देतं, ते आम्हाला बळ आणि ताकद देतं. आणि म्हणून स्तोत्र 91 याचं चौथं वचन म्हणतं, तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल, त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. हालेलुया. देवाची सत्यता म्हणजे देवाचा विश्वासूपणा जो आहे तो तुमच्या आणि माझ्यासाठी तो ढाल आहे. एक शारीरिक ढाल नाही आहे तर ती एक आत्मिक ढाल आहे. अटूट विश्वासूपणाची ती ढाल आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला त्या देवावरती भरोसा ठेवायचा आहे, आत्मविश्वास त्या देवावरती आमचा असला पाहिजे. मगच आम्हाला देव त्याची सुरक्षता तो देईल आणि त्याची ताकद, त्याचं बळ जे आहे तो तुम्हाला आणि मला तो देईल. विश्वासणाऱ्यांसाठी देवच आमचे एक सुरक्षित स्थान आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी ते एक लपण्याचं ठिकाण असं आहे. हालेलुया. त्यानंतर आम्हाला शांती आणि स्थिरता देखील मिळते. हालेलुया. शांती आणि स्थिरता मिळते. यशाया 26:3, आयझाया चॅप्टर 26:3 तिथे म्हटलेलं आहे, ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझवर
असतो. हालेलुया. ज्याचा भाव परमेश्वरावरती आहे त्या व्यक्तीचं मन परमेश्वर काय करतो, स्थिर करतो आणि त्याला तो शांती देतो. हालेलुया. पण आम्हाला त्याच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि आमचा सुद्धा विश्वास अटूट असा विश्वास असला पाहिजे. हालेलुया. मगच आम्हाला ती शांतता आणि ती सुरक्षता जी आहे ती आम्हाला प्राप्त होणार आहे. आम्ही नेहमी आमचं मन जे आहे ते आम्ही त्या परमेश्वरावरती आम्ही स्थिर केलं पाहिजे, त्या परमेश्वरावरती आम्ही केंद्रित केलं पाहिजे. किती जरी त्रास आमच्या जीवनामध्ये असेल, किती जरी काळजीमध्ये चिंतेमध्ये आम्ही असलो तरी देखील आम्ही आमचं मन त्या परमेश्वरावरती आम्ही केंद्रित केलं पाहिजे. कारण परमेश्वरच आमची ताकद आहे, तोच आमचं बळ आहे. हालेलुया. आणि म्हणून आमच्या समजबुद्धीवरती अवलंबून न राहता आम्ही देवावरती पूर्णपणे अवलंबून राहिलं पाहिजे. आणि शेवटचा फायदा विश्वासूपणाचा हा आहे की तुम्हाला आणि मला त्याच्यासाठी सार्वकालिकतेमध्ये एक प्रतिफळ मिळणार आहे. आणि मत्ती 25:23 मध्ये येशू म्हणतो की शाबास भल्या विश्वासू दासा. हालेलुया. तर आम्हाला आमचं विश्वासूपणाचं प्रतिफळ जे आहे ते स्वर्गामध्ये प्राप्त होणार आहे. हालेलुया. म्हणून जे काही कृपादाने परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे, जे कला कौशल्य आम्हाला दिलेलं आहे, जे संसाधने आम्हाला दिलेले आहेत, ती सर्व आम्ही देवासाठी ती उपयोगात आणले पाहिजे. आमचा कारभारीपण जे आहे ते आम्ही विश्वास योग्य कारभारीपण जर का आम्ही केलं तर त्याचं प्रतिफळ आम्हाला स्वर्गामध्ये मिळणार आहे. हालेलुया. देवाच्या राज्यामध्ये तुमचा आणि माझा प्रवेश होणार आहे. जीवनाचा मुकुट तुम्हाला आणि मला प्राप्त होणार आहे. पण हे विश्वासू जीवन जगण्यासाठी तुम्हाला आणि मला देवाच्या अधिक जवळ राहिलं पाहिजे. हालेलुया. देवाशी कनेक्टेड राहिलं पाहिजे, देवाबरोबर जोडलं पाहिजे. मग ते प्रार्थनेच्या द्वारे असो, वचनाच्या द्वारे असो, स्तुती आराधनेच्या द्वारे असो, आम्हाला देवाबरोबर जोडून राहणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि दुसरी गोष्ट ही आहे की आम्ही जे आहे ते वचनबद्ध लोक असे असले पाहिजे, बांधिलकीमध्ये जीवन जगणारे लोक असले पाहिजे. आणि म्हणून येशू म्हणतो मत्ती 5:37 मध्ये, तुमचे बोलणे होय तर होय, नाही तर नाही एवढेच असावे. ह्याहून जर ते अधिक असेल, जे अधिक ते वाईटापासून आहे. ह्याहून जे अधिक ते वाईटापासून आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून आम्ही बोलत असताना आमचं होय तर होय असावं आणि नाही तर नाही असावं. त्याचप्रमाणे आम्ही जे आहे त्या छोट्या गोष्टींमध्ये आम्ही विश्वासू असलं पाहिजे. हालेलुया. कारण वचन आम्हाला सांगतं लूक 16:10 मध्ये की जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयीही विश्वासू आहे. हालेलुया. थोडक्या गोष्टीमध्ये आम्ही विश्वासू राहिलो तर मोठमोठ्या गोष्टी आमच्या हातामध्ये सोपवल्या जातील, ज्याच्यामध्ये आम्हाला विश्वासूपणा आमच्या मधला दाखवता येईल. आणि शेवटची गोष्ट आहे की आम्हाला त्या आत्म्यामध्ये चालणं गरजेचं आहे. विश्वासूपणा हे एक आत्मिक फळ आहे आणि ते आत्मिक फळ तुमच्या आणि माझ्यामध्ये ते दिसणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि म्हणून एक विश्वासू जीवन याविषयी आज आपण शिकलेलो आहोत. तर एक विश्वासू जीवन हे देवाला आदर देणारं जीवन आहे, हे आपलं चारित्र्य मजबूत करणारं जीवन आहे, इतरांना आशीर्वादित करणारं हे जीवन आहे. आणि आम्ही आमच्या पिढ्यांसाठी, आमच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आम्ही एक वारसा सोडून जाणारं असं ते जीवन आहे. आणि सार्वकालिक प्रतिफळ त्याच्याद्वारे आम्हाला मिळतं. आणि म्हणून परमेश्वराने तुम्हाला आणि मला विश्वासू जीवन जगण्याकरिता पाचारण केलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला सर्व बाबतीमध्ये हे जे काही क्षेत्र मी तुम्हाला सांगितले त्या सर्व क्षेत्रामध्ये आम्हाला विश्वासू राहणं गरजेचं आहे. आणि सर्वात आधी आम्ही देवाप्रती आम्ही विश्वासू आणि एकनिष्ठ असणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर करो आजचं वचन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हे आशीर्वादाचं ठरो आणि वचनाप्रमाणे तुम्ही आणि मी आचरण करणारे लोक आपण बनूया. हालेलुया. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. या आपण या वचनाकरिता देवाला धन्यवाद देऊ.
स्वर्गीय प्रेमळ पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो. आजचं हे सुंदर वचन प्रभू तू आम्हाला देऊ केलंस. एक विश्वासू जीवन कशा प्रकारचं असलं पाहिजे आणि कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आम्ही विश्वासू राहिलं तर प्रभू आमचं जीवन प्रभू आशीर्वादित होणार, आम्हाला त्याचे उत्तम फायदे मिळणार. या गोष्टींबद्दल प्रभू तू आज आम्हाला ज्ञान उपलब्ध करून दिलेस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो. प्रभू आमचं जे काही ख्रिस्ती जीवन आहे त्या ख्रिस्ती जीवनामध्ये प्रभू तू आम्हाला विश्वास योग्य राहण्यास मदत कर. आमच्या रोजच्या कामामध्ये बापा आम्ही विश्वासू राहावं, आमच्या आराधनेमध्ये विश्वासू राहावं आणि त्याचप्रमाणे आमची साक्ष आम्ही इतरांना सांगत असताना त्यामध्ये देखील प्रभू आम्ही विश्वास दाखवावा. याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर. प्रभू तू आम्हाला प्रभू आशीर्वादित कर. आमचं आध्यात्मिक जीवन प्रभू तू मजबूत कर. आमच्या पावलांना प्रभू तू मार्गदर्शन दे आणि प्रभू एक निष्ठता आमच्यामधून दिसून यावी आणि तुझा एक चांगला कारभारी म्हणून प्रभू आम्ही सदा सर्व काळ प्रभू आम्ही तुझी उत्कृष्ट सेवा करावी. याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करीते. प्रभू पुन्हा एक वार मी तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझी स्तुती करीते. प्रभू आज तुझ्या वचनातून प्रभू जे काही शिकवण तू आम्हाला देऊ केलीस त्याबद्दल आम्ही तुझं मनापासून आभार मानतो. येशूच्या नावात मागतो, आमेन.